कसं काय? नाही, आणि कोणी काढून दिलं? आईजींच्या ओळखीतल्या एका एजंटनी मला लर्निंग लायसन काढून दिलंय. म्हणजे मी क्लासही लावलाय. अच्छा, म्हणजे तुझं सगळं ठरलंच आहे तर. मग आता मी काही बोलण्यात अर्थच उरला नाहीये ना. ठीक आहे, मग तुला वाटेल ते तू कर. अरे श्री श्री, अरे नाही काही नाही. आमटीला फोडणी कशी द्यायची याची माझी उद्या लेखी परीक्षा आहे. माझा जरा अभ्यास घेशील प्लीज. हसताय काय? आणि आयजीनी सगळ्यांना सांगितलं ना? अरे तुला कसं सुचलं पण हे? हे बघ, जेव्हा प्रकर्षाने एखादी गोष्ट आपल्याला व्हायला नको असते ना, तेव्हा असं सुचतं काहीतरी. अरे पण ड्रायव्हिंगची लेखी परीक्षा तू स्वतः तरी दिलीस का कधी? जान्हवी ऐक जरा, ड्रायव्हिंगची लेखी परीक्षा नसते. तुला चुकीची माहिती कळली. ए जान्हवी, तू शिक हा. आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे तुला. तू ड्रायव्हिंग शिक. करेक्ट. माणसाने ना सतत काहीतरी शिकत राहावं. आणि काका, तू बँगलोरवरून इतक्या लवकर कसा रे परत आलास? अरे तुला तुझ्या काकाचा स्पीड माहिती नाहीये. जायचं, काम करायचं, परत यायचं फटाफट सगळं. तू म्हणत असेल तर जातो पुन्हा. नाही नाही, तसं काही नाही. मग चिडतोस कशाला? नाही नाही, मी कशाला चिडतोय? चिडलो नाहीच आहे मी. नाही नाही, जोक सापट. मी गेलो, बोलणी वगैरे सगळी झाली आहेत. आता कागदपत्र तयार व्हायला एक 8-15 दिवस लागतील. मग जाईन मी पुन्हा. चालेल ना? हो, चालणार आहे. नाही, बाकी सगळं आपलं काम पटापट झालं, हे एक बरं झालं. तेच तर सांगतोय. तुला माहिती नाही आपला स्पीड काय ते. अरे गाडी सुद्धा मी 2 दिवसात शिकलोय. 2 दिवसात. जान्हवी, तू ऍक्च्युली माझ्याकडनं गाडी शिक. 8 दिवसात तुला त्या काय ते रेसचं नाव, फॉर्म्युला 1 मध्ये तू गाडी चालवशील ना, एवढी तयार करीन मी तुला. काका प्लीज प्लीज, हे एक काम करू नकोस. हा, प्लीज. अरे बापरे, आता याला काय झालं? हो ना, सगळं सिरियसली येतोय उगाच. कामात आहात? बोलायलाही वेळ नाहीये. मला खूप महत्वाचं बोलायचं होतं. तू गाडी शिकण्याचा प्लॅन कॅन्सल करतेस? का पण? श्रीरंग, बोला ना. माझा मूड नाही. बोलण्याचा ना. ऐकायला काही प्रॉब्लेम नाहीये ना तुम्हाला? ठीक आहे, मला जे सांगायचं होतं ते मी सांगते तुम्हाला. मी विचार करत होते की आता खूप दिवस झाले मी आईजींच्या रूम मध्येच आहे.
तर आता आता काय? हा जान्हवी, सांग ना आता काय? जान्हवी बोल ना आता काय? अगं जान्हवी सांग ना आता काय? मूड नाहीये आ? माझा. प्लीज बोल ना जान्हवी, प्लीज बोल ना. श्रीरंग, हा. श्रीरंग, हा जान्हवी, श्रीरंग, काय बोल ना. गाडी शिकल्यावर सांगेन. मला ना गाडी चालवायला खूप आवडतं. कामावरून परत येताना गाडीतला तो अर्धा पाऊण तास एकटीचा मानसिक विश्रांती असायची माझी. खूप शांत वाटायचं. मग घरी आल्यानंतर परत चालू सगळं. पण मला ना त्यातलं स्वावलंबन आवडायचं. पूर्वीच्या गाड्यात असे वेगळीच सिस्टीम असायची, अशी हँड गिअर्स असायचे. आणि दुसरं म्हणजे ड्रायव्हर वगैरे ठेवणं हे लाड परवडणारे नव्हते तेव्हा. आईजी, तरी साधारण किती वर्ष गाडी चालवताय तुम्ही? 35 वर्ष असेल. मला हौसच ग गाडी चालवायची. मुलांनाही मीच शिकवलं. नर्मदाला कधी शिकायचीच नव्हती. इंदू उमाकांचा ऍक्सिडेंट झाल्यापासून तिला फोबिया निर्माण झाला. तिनं कधी गाडीला हात लावला नाही. बेबी तशी चालवते, पण मीच तिला द्यायला मागायची नाही. का? स्वभाव. अगं, ड्रायव्हिंग करताना ड्रायव्हरचं डोकं शांत असणं गरजेचं असतं. जगभरातल्या पाहणीनुसार असं सिद्ध झालंय की माणूस सर्वात जास्त शिव्या ड्रायव्हिंग करताना देतो. रोड रेज फार मोठी समस्या निर्माण झाली आजकाल. प्रत्येकाला आपणच बरोबर चालवतोय असं वाटत असतं. हे खरं आहे. हे मला नेहमी म्हणायचं. 9 महिने प्रेग्नंट असलेली बाई शेजारी असताना जशी गाडी चालवाल तशी नेहमी चालवावी. आपल्या गाडीवर प्रेम असणं हे चांगल्या ड्रायव्हरचं लक्षण आहे. तू रिक्षात बसतेस ना, तेव्हा जरा नीट लक्षपूर्वक पहा तो रिक्षावाला कशी रिक्षा चालवतोय ते. त्यावरून तुला कळेल ती त्याची स्वतःची गाडी आहे का त्यानं भाड्याने चालवायला घेतली आहे ते. आईजी, तुम्हाला वाटतं मला ड्रायव्हिंग करता येईल? का नाही येणार? निष्ठेनं शिकलीस तर येणार नाही अशी कुठलीच गोष्ट नाही या जगात. अगं, शिकत शिकतच माणसानं निर्माण केलेल्या गोष्टी आहेत या. का नाही येणार तुला? तुझ्यातच काय कमी आहेत म्हणून तुला येणार नाहीत या गोष्टी? सगळं येईल, फक्त आत्मविश्वास हवा. काय शराला ड्रायव्हिंग शिकवायचो मी, माहितीये? काय शिकवायचं गाडी? इतकी ओरडायचं तिच्यावर की घरी येऊन रोज रडायची ती. मग ती अजिबात ऐकायची नाही माझं, म्हणून ते ती बरोबरच करायची. तुझ्यासारखा बेशिस्त ड्रायव्हर दुसरा कुणीही नसेल. मी बेशिस्त? मी हो. आई आई तू सांग, तुझ्या नंतर या घरात उत्तम ड्रायव्हिंग कोण करतं? श्री.
वाटलंच होतं मला. काही नाही, तू लहान आहे ना म्हणून म्हणतेस. हो ना. तू काय नाही करतीस बेबी? हा, एक नंबरची आक्रस्ताई ड्रायव्हर आहेस तू. भर रस्त्यात गाडी उभी करून बाजूच्या ड्रायव्हरची भांडतेस तू. तोच मला कट मारून जातो, तुम्ही भांडणार नाही तर काय? उगाच नाही भांडत मी. अच्छा, सगळे तुलाच कट मारतात. हा, तुझ्याच गाडीला ठोकतात, तुझ्याच गाडीवर झाड पडतं, तुझ्याच गाडीवर कबूतर हाक पडतं. असं होतं तर त्याला मी काय करू आता? ड्रायव्हिंग बंद कर. भाऊजी, हे निकष लावले ना कांता, तर तुला खेळण्यातली गाडी चालवायची सुद्धा परवानगी मिळाली नसती काय? गप्प बस, मी उत्तम गाडी चालवतो. बघायचंय जान्हवी? आता तुला गाडी मी शिकवणार. काका, हा विषय आपल्यात झालाय आणि तू जान्हवीला गाडी शिकवायची नाहीस. अरे का पण? तिला शिकायची आहे ना, आणि मी फक्त बेसिक शिकवणार. म्हणूनच नको. आणि तुझं जे साईड सीट ड्रायव्हिंग असतं ना, त्यामुळे ड्रायव्हर आणखीन पॅनिक होतो. म्हणून नको. हो ना. काय करतो रे हा? अगं, शिवीगाळ करतो हा. मी? हो. अगं, साईडनी कुणी पुढे जात असेल ना, तर काचा खाली करून हा शिस्त शिकवत बसतो. अगं, त्याला कुणी ओव्हरटेक करत असेल ना, तर ह्याचा इगोच दुखावतो. स्पीड वाढवतो गाडीचा आणि त्याला ओव्हरटेक करतो. हो, सिग्नल येलो झाल्यानंतर गाडी थांबवायची, असा एक साधारण नियम असतो ना. पण हा माणूस गाडी विमानासारखी उडवून सिग्नल रेड व्हायच्या पलीकडे नेऊन ठेवतो. श्री, हे असे काही आरोप मीही तुझ्यावर करू शकतो. काय काय काय? हे श्री कधी शिव्या देत नाही. हं? हा, देतो देतो, मी ऐकले. काका, मी शिव्या देतो? येस, नरसाळ्या, चुचकुळ्या, मूर्खा, गाढवा, बेअकली माणसा. त्या दिवशी का गोऱ्या माणसाला हा काळ्या म्हणाला, गाडी काळी होती म्हणून. पांढऱ्या गाडीतल्या माणसाला पांढऱ्या. ओरखडे असतील ना गाडीवर, तो ओरखड्या काय वाटेल ते बोल. ए काका, या काही शिव्या नाहीत बरं का. आम्ही म्हणतो, आणि राग आणि आवेश तोच तसाच असतो की नाही? ए बघ, पण मी कधीही लेन तोडत नाही, सिग्नल तोडत नाही. ते जरा तू अतिच डिसिप्लिन आहेस. आता बघितलं का, एक एक गोष्टी कशा कबूल करतोय. हे बघा, तुम्ही जरा अतिरंजित वर्णन करताय माझ्या गाडी चालवण्याचं. काय नाही, असंच आहे. 18 वर्षांचा झाल्यापासून गाडी चालवतोय मी. आजपर्यंत गाडीला एक स्क्रॅच नाही. स्वतःच्या एक डेंट नाही. स्वतःच्या फक्त मी श्रीसारखं सकाळी 6 वाजता सिग्नल वगैरे पाळत नाही. हे चुकतं. शिस्त म्हणून पाळायचे. वेळेचा काय संबंध त्यात? एक मिनिट. मला वाटतं आपलं बोलणं जान्हवीला गाडी शिकवण्यावरून चालू झालं होतं, हो ना? आणि ते तिथेच थांबायला हवं. हे बघा, जान्हवीला आत्ता गाडी शिकवण्याची काही गरज नाहीये. जरा थांबा ना, इतकी घाई काय? आणि मला मान्य आहे की हा जान्हवीचाच हट्ट आहे, तिलाच गाडी शिकायची. पण अरे, मला जान्हवीची काळजी वाटते, जेन्युअनली काळजी वाटते, म्हणून मी हे म्हणतोय. तुम्हा सगळ्यांना माझं म्हणणं खोटं वाटतंय का? बरं, मला एक सांगा, गाडी चालवण्यामध्ये 1% तरी रिस्क असते?
असते की नाही? हम्म. हो ना? आणि जान्हवीची आपल्या सगळ्यांना काळजी वाटते, हो की नाही? येस. आता मला सांगा, गाडी चालवण्यामध्ये रिस्क असूनही जान्हवीने गाडी चालवावी असं किती जणांना वाटतं? सांगा सांगा ना, हात वर करा. तुम्हाला वाटत असेल तिनं गाडी चालवावी तर हात वर करा. जी तू पण, तुम्ही सगळे ना इम्पॉसिबल आहात. शिकेल रे ती, हळूहळू शिकेल. अरे अगं म्हणजे मी पहिल्यांदा स्टेअरिंग असं हातात घेतलं ना, तेव्हा असं वाटलं की बापरे काय धूळ आहे हे. म्हणजे हे मशीन कसं असेल आणि मुळात हे चालत कसं असेल काहीच कळत नव्हतं. पण नंतर ना मला जाम मजा वाटायला लागली, खूप मस्त वाटत होतं. म्हणजे एका पॉइंटला कसं होतं माहितीये, आता गाडी चालवायला शिकायचं हे ठरलंय ना, मग सुरू करा, देवाचं नाव घ्या आणि सुरू करा. गीता, तुला छान नाही वाटत आहे? अगं मी गाडी चालवायला शिकतेय, गाडी चालवायला. त्या स्टेज पर्यंत कशी पोहोचले ना हे माझं मला माहितीये. म्हणजे काही दिवसांपूर्वी साधा रस्ता क्रॉस करायची भीती वाटायची ग मला, आणि आता मला गाडी चालवावीशी वाटतेय. ही अचीवमेंट आहे ना. छान वाटतंय. म्हणजे बोलण्यातून असं काही वाटत नाहीये. असं नाहीये ग. कुठला वेगळा विचार करतेस का? कसला? मनीष फार विचित्र वागतोय तो माझ्याशी. म्हणजे तुटक वागतोय. बर, मग मला त्रास होतोय त्याचा. काही दिवसांपूर्वी तो अति प्रेमाने वागत होता, त्याचाही त्रास होत होता ना तुला? पण नेहमी एक्स्ट्रीम्स का? एकतर हे टोक नाही तर ते टोक, असं का? नॉर्मल का नाही वागू शकत तो? अच्छा, म्हणजे तू दिलेल्या सिलेबसचा अभ्यास करून त्याने तुझ्याशी वागलं पाहिजे असं वाटतंय का तुला? पण जान्हवी मला विसरल्यासारखं करतोय तो. अगं पण मग चांगलं आहे ना, विसरला असेल तर तुला. असं कसं शक्य आहे? वी आर इन रिलेशनशिप. नक्की? आय थिंक ही हॅज मूव्ड ऑन. आणि मुख्य म्हणजे तो आनंदात आहे. पण जान्हवी, मी त्याच्याशी नातं तोडलेलं नाहीये. त्याने तोडलं असेल मग कदाचित आत्ता. एक मिनिट. हॅलो पिंट्या, बोल. ट्रेनिंग ना? अरे मस्त चाललंय. हो ना. अरे ते क्लासवाले आहेत ना, त्यांनी डायरेक्ट रस्त्यावरच आणली ना गाडी. खूप घाबरले होते. हे पण मज्जा येते. आता त्यांनी ना मला असं ते स्लोप वर गाडी कशी चढवायची ते शिकवत होते. ते मी खूप गोंधळ घालत होते. पण मला मज्जा येत होती आणि धमाल येते माहितीये. एकूण गाडी चालवणं हा विषय माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त रंगतोय आपल्या घरात. आणि तुला हे सगळं आवडतंय? चांगलं. त्यापेक्षा तुमचा त्या बाबतीतला स्टँड जास्त आवडतोय मला. हो, म्हणजे तुम्ही माणूस आहात हे पटतंय मला. नाहीतर मला तर भीतीच वाटायला लागली होती. एखाद्या देवाशी लग्न झालं की काय माझं. एवढं नकोय मी तुम्हाला गाडी चालवायला.
जानवी, तुला माझं उत्तर माहिती आहे. उत्तर माहिती असली तरी प्रश्न विचारले जातातच ना. हो, पण तरीही माझं आत्ता उत्तर तेच आहे. आता असेच रागवणार आहात का माझ्यावर? चांगल्या नात्यात असं होत नाही. तू तुझा हट्ट कायम ठेव, मी माझा राग कायम ठेवतो. ओके? आणि चांगल्या नात्यात एक संधीही दिली जाते. चांगल्या नात्यात समोरच्याचं ऐकलं सुद्धा जातं जानवी. मग द्या. जान्हवी, संधी देण्याबद्दल काही नाही, मी तुला आत्ताही ती देऊ शकतो. मला उद्या तुमच्या बरोबर एक संधी द्या. त्यानं काय होणार आहे? ओके, जर तुम्हाला असं वाटलं की माझ्यात कॉन्फिडन्स नाहीये तर मी गाडी शिकणं सोडून देईन. खरंच, प्रॉमिस. मग उद्या नक्की. हे जानवी, पण काल तू काय सांगणार होतीस? सांगितलं ना, ड्रायव्हिंग शिकल्यावर सांगेन. अगं, पण गाडी शिकण्याचा आणि ते सांगण्याचा संबंध काय आहे? आहे, संबंध आहे.